स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी मेघना ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. त्याला सोडून यायचं. ही आज बहुतेक विश्वविक्रम करणार आहे. चालत्या बाईकवर पुस्तक वाचण्याचा. पडली नाही म्हणजे मिळवली. काहीतरी अभद्र बोलू नका हो. खरं तर ना सगळा अभ्यास झालेला आहे तिचा, पण अगदी शेवटपर्यंत पेपरवर पेन टेकीपर्यंत हिला काही वाटणार नाही आपला अभ्यास झालाय म्हणून. मेघना दिवसभर अशीच उभी राहणार आहेस काही? निघायचं नाही का? बस ना. मेघना ते पुस्तक ठेवा ती बॅगेत. हे पुस्तक ठेव. थँक्यू. हसली रे हसली. चाल काय आई गो. गेली का वरात? गेली बाबा. पुस्तकाबरोबर गेली वाचत गाठत. हो ग बाई, काय तो नुसता गोंधळ. बरं आचू ए बाळा, सगळ्यांसाठी फक्कड चहा कर. अमृत तुल्य जबरेश्वर. हा अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. हे अर्चू, खरंच करा चहा. चटकन आणाणे. चटकन म्हणजे आता तुझ्या तोंडून शब्द निघालाय ना, मग लगेच कसं काय होईल? चुकलं चुकलं बाई माझं. अगदी आरामात कर. ए माई, आता तिचा राग माझ्यावर काढू नकोस हा. राग? मी कधीतरी असं छळलंय का तुला? छे, हिला परीक्षा आलेली पण माहित नसायची. ना शी बाबा. पण खरंय हा, माझ्या मुलांनी काय माझ्या नातवंडांनी काय परीक्षेसाठी ना असं कधी त्रास नाही बाबा दिला. कळायचंच नाही मला कधी. पण हे म्हणजे कठीणच आहे बाई सगळं, नाही समजलं ना माई आम्ही किती गुणी होतो ते. हो अर्चू, तू होतीस गुणी. होतीस 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 म्हणजे? अमित दादा, तुला नक्की म्हणायचंय काय? हा अगं आता तूच म्हणालीस ना की आम्ही गुणी होतो. काय गडबड आहे? कोण छळते माझ्या बायकोला? बापरे. सतीश, तू पण आहेस ना? म्हणजे नक्कीच तुमच्या दोघांची काहीतरी लबाडी आहे ना? काही नाही का अर्चू, हा सतीश आहे ना अज्ञबद्न सगळ्यांसमोर सिद्ध करत असतो की तो तुला प्रोटेक्ट करतोय. काय अमित, काय बोलतोयस तू? मग ते पण मेघनाला काहीतरी फोबियावर दिसतो ना परीक्षेचा. नाही म्हणजे भीती वाटते परीक्षेची, पण हे काहीतरी वेगळंच हवं. काय ना त्या बाबाजींनी ना बहुतेक धारेवर धरलं असेल परीक्षेच्या वेळी. त्यामुळे ना काय ती परीक्षेची एक भीती बसली तिच्या मनात. अरे बाबा असेल. ते पण किती दिवस झाले नाही ते बाबाजी आपल्याकडे आलेच नाही. हो ग, थांब थांब फोन करतो, त्यांना बोलून घेतो चहाला. अरे ते समोर आले ना की मला हसू कंट्रोलच होत नाही. आता का
पण काय आहे, सध्या त्या जाहिरातीतल्या सिंहासारखी अवस्था झालेली आहे त्यांची. म्हणजे डरकाळी नसलेला सिंह. बाबाजी बाबाजी म्हणाला, बाबाजीनीच बंदी घातली म्हणे त्यांना. हो, पण तरी सुद्धा ते समोर आले ना तरी मला असं ना आवाज ऐकू यायला लागतात. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी. अर्चू, त्यांची नक्कल करता करता तूच म्हणायला लागशील ना बाबाजी बाबाजी बाबाजी. पण काय अर्जू, मेघनाची परीक्षा सुरू झाली, तुझी केव्हा? आता माझी कसली परीक्षा? घ्या. बघ म्हणालो मगाशी मी. नाही 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 नाही, सॉरी 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 सॉरी, परीक्षा आहे माझी परीक्षा, पण आता नाहीये, अजून वेळ आहे त्याला. पण माहितीये का, मी सुद्धा ना यावेळी घाबरून अशी ना माईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून जाणार आहे. आणि मग बघूयात माई आपल्याला काही शिरा बिरा करून देते की नाही ते. काय माई, देशील ना मला? त्याच्यासाठी घाबरण्याची काहीच गरज नाही बरं का अर्जू. आपल्याला काय हवंय ते आपण सांग बरं का. राणी सरकार आपल्या समोर हाजीर आहे. थँक्यू. काय चहा पी. किरण, तूच एकटा उरलायस ज्याचा कॉल मी टाळू नाही शकत. बोल. अरे आदू, कुठेस तू? फक्त अर्धा तास उरला पेपर सुरू होण्यासाठी. किरण, मी ड्रॉप घेतोय. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. हे बघ, अभ्यासासाठी नाही पण वाचनाची आवड म्हणून तू खूप वाचलेस हे माहिती आहे मला. आणि त्यामुळे हा पेपर द्यायला अजिबात डिफिकल्ट जाणार नाही. कशाला संधी वाया घालवतोयस? आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण वाया गेला रे. आता काही 4 मच नाही उरलेला. मला नाही इंटरेस्ट कशा. हे बघ, तुझ्यासाठी नाही पण ॲटलिस्ट मला बरं वाटेल म्हणून तरी ये. किरण प्लीज वाट नको बघूस, मी नाही येणार. माझ्यासाठी सोड, मेघनासाठी तरी ये. तिला आवडेल का तू एक्झाम नाही दिलीस तर? ती आली आहे? हो, 5 मिनिटात आलो. हां. कोणत्याही कारणाने का होईना पण ही परीक्षा दे. मेघना, आता टेन्शन घेऊ नकोस अजिबात. ओके? थँक्यू सो मच. गर्जना पण सगळे खूप सपोर्ट करतात मला. हो, पण तू जर हसऱ्या चेहऱ्याने परीक्षा हॉलमध्ये गेलीस तर ते सपोर्टचं चीज होईल. काय? ऑल द बेस्ट. आणि हो, पेपर संपल्यावर मला फोन कर. हां. ठीक आहे? म्हणजे आता कुठे निघालास तू? अरे ऑफिसला नको जायला का? ए नाही, हे बघ, बेल होईपर्यंत कुठेही जायचं नाहीयेस तू. थांबायचंच माझ्या बरोबर. थोड्या वेळाने म्हणशील की पेपर संपेपर्यंत 3 तास माझ्या बरोबर माझ्याच बाकावर बसून राहा. हे बघ, ते काही मला माहिती नाही पण प्लीज थांबणार आहे माझ्या बरोबर बेल होईपर्यंत. ओके 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 ठीक आहे, पण एका अटीवर. काय? ते पुस्तक आधी बॅगेत ठेव आणि रिलॅक्स हो. ए नाही प्लीज. हे बघ, मी लास्ट मोमेंटला जे वाचते ना त्याच टॉपिकवर नेहमी क्वेश्चन येतो. प्लीज प्लीज मला वाचू दे. हा, वेडी आहेस तू. देवा, मेघनाला पेपर एकदम सोपा जाऊ दे. उगाच घाबरते आणि टेन्शन घेते. पेपर समोर आला की सगळं येतं तिला. यावेळी सुद्धा असंच होऊ दे देवा. हॅलो. अहो पण लगेचच घेतला फोन. कुठे वेळ लावला मी? देवाला नमस्कार करत होते. हो, बाबाजींनाच. किती वेळा विचाराल? मगापासून 4 वेळा फोन करून विचारलं. आता तिचा पेपर सुटल्यावरच कळेल ना आपल्याला.
2 वाजता. अहो बरं म्हणते बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. मेघना बस आता, डोक्याला जरा आराम दे, म्हणजे पेपर लिहिताना फ्रेश वाटेल तुला. हे घे. थँक्यू. बरं वाटतंय ना? काय वेड्यासारखं वाचत होतीस तू? आणि हो, पेपर संपल्यावर पण कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊन घे, नाहीतर उन्हाळ्याची चक्कर वगैरे येईल. सकाळी काय तू एवढूसा शिरा खाल्लायस फक्त. हो, तुला उशीर होतोय ना माझ्यामुळे? होतोय. अगं पण मी कळवलंय त्यांना की आज मला यायला थोडं लेट होईल म्हणून. काय तू नीट हॉलमध्ये जात नाहीस तोपर्यंत माझाही पाय निघाला नसताच. सो हे बघ, झालीच बेल. हे घे. चलो. ऑल द बेस्ट. थँक्यू. अँड स्माइल प्लीज. चल, उशीर होतो तुला. बाय. बाय. अरे तुझी काहीही तयारी झाली नसताना तू कसा रे इतका कॉन्फिडेंट? माझ्याकडे हे पेन आहे ना, मेघनानं दिलेला. चला जरा सुरुवात करा. कंटाळा कसला तू जेवायचा? लोणचं. विजया तू पण बस जेवायला, मी मेघन आल्यावर बसते जेवायला. माई उलट तुम्हीच बसून घ्या, मी थांबते मेघनासाठी. अगं अरे काय चाललंय तुमचं? पहिल्या थांबायची काय गरज आहे म्हणतो मी. जेवायची वेळ टाळू नये, अशाने तब्येती बिघडतात. मग हे तुम्हा बायकांचं ना हेच चुकतं. एकीकडे उरलेलं जेवण संपवायसाठी पोटावर लादायचं, दुसरीकडे वेड्यासारखे उपास करायचे, दुखणी अंगावर काढायची, एकूण काय तब्येतीची हेळसांड करायची, आणि मग आयर्नची कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली की गोळ्या घ्यायच्या. अहो नाही आपल्याकडे नाहीये तसं, सुदैवानी टचवूड. पण हे असं वागत राहिलात ना, ती वेळ कधीही येऊ शकते. तुम्हाला माहितीये, हे असं दुर्लक्ष केल्यामुळे, हलगर्जीपणा केल्यामुळे आपल्या देशातल्या 90% बायका अनिमिक आहेत. अनिमिक म्हणजे काय? रक्त कमी असणं. चला चला जेवायला बसा. अरे शेवटी एव्हरी जेवण मॅटर्स. आमची अर्चू बघा, जेवणाच्या बाबतीत आहे काय अजाबात नाही. आम्ही पण ना आजोबा. सकाळी कसं एक भूक लाडू, एक टंपर भरून दूध, की तब्येत कशी. पण आमची एक छोटीशी मांजरुकली अजून जरा अंगात भरत नाहीये हवी तेवढी. कोणती? विजया तू एक काम कर, तुझ्या त्या राजीव लोचनला एकदा फोन कर हिच्यासाठी. हा हो ना. चला 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 जेवायला बसा. नाही आता मुलांचं होतच आले ना नाना, त्यांचं झालं की लगेच बसतो. नाही आम्हाला ज्ञानामृत पाचता पाचता स्वतःचं दुर्लक्ष झालंय जेवणाकडे, हे लक्षात येतंय का? तरीच म्हटलं एवढ्या जवळ असून अजून चिमटा कसा काढला नाही. आता अय्या आजी, तू आजोबांना चिमटा काढतेस? ए गप. लाल झाले काय हो तुम्ही पण. गप नाही ग, तू जेव ग. आगाऊ नुसते 1 नंबरची. आला मंत्र कोला मंत्र. तुमचं काय चाललंय हे? वा जेवा.
मेघनाने आदूला दिलेलं पेन, लकी पेन. पण मग मेघनाजवळ असलेलं पेन त्यानंच तिला दिलेलं आहे का? लकी पेन तिच्यापासून इतका दूर असूनही या ना त्या रूपात तो तिच्या जवळच आहे सतत. आणि मी इतका जवळ असूनही इतका दूर. पण मेघना काय निर्णय घेईल? तिच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय भावना असतील? हॅलो माई. आदित्य. काय रे, बायकोचा पेपर संपेपर्यंत चैन पडत नाही वाटतं ऑफिस मध्ये? हा काय ग माई, तू पण तसं काही नाही. अगं सहज केला होता फोन. काय करतेस? काही नाही, आता जेवण आटपली आणि आता मी माझ्या अभ्यासाला बसलेले आहे. अरे हो हो हो. ते माई काही म्हण, पण तुम्ही दोघं सॉलिड गोड आता. हा, ऍब्सोल्युटली मेड फॉर इच अदर. चल. पण आदित्य, तसं बघायला गेलं तर आपल्या घरात सगळेच आहेत की मेड फॉर इच अदर. हा, अर्चू आणि सतीश खोडकर आहेत, भडाभडा बोलून मोकळे होतात. आणि आपली विजय आणि अमित तर काय शांत समजूतदार. आणि तुम्ही आम्ही कसे आहोत ग माई? आदित्य, खरं सांगू का, म्हणजे ना अजूनही तुम्हा दोघांचा थांगपत्ताच लागत नाही रे आम्हाला. नाही म्हणजे तुम्ही दोघं आहात बरं का मेड फॉर इच अदर, पण तसं नक्की काही सांगता येत नाही ना तुमच्याबद्दल अजून. म्हणजे तुम्ही दोघं आपल्या आपल्यातच असता ना. नाही पण कळेल कळेल, थोड्या दिवसातच समजेल ना आम्हाला आता, नाही का? चल माई, ठेवतो फोन. बाय बाय. ये लवकर घरी. हा, क्या चला चला. मी अजिबातच करत नाही. हो मग काय. चला चला चला, जोड्या लावा पटापट. ए पल्लव, ए इस्पी केक का माझ्याकडे? मी मागणार आहे, मी मागणार आहे. बनव एखादे. चल दे. चला, उरलेले 2 एक कोणाकोणाकडे लवकर द्या. चीटिंग करायची नाही. चीटरच असतो एक नंबरची. हे काय? बरं ठीक आहे, चल पल्लव किलोवर एखादे. चल लवकर. बदाम एखादे. कॅरी घे घे. ए मेघना आले नाही का अजून? नाही का? किती वाजले? अगं पेपर संपून खरं तर बराच वेळ झालाय. एव्हाना यायला हवी होती. फोन बिन काही आला होता का? नाही. करू का मी? नाही नाही, तुम्ही खेळा, मी बघते काय ते. माई नको ना घेऊ इतकं टेन्शन. येईल ती. तू खेळ त्यांच्या बरोबर. तू येते का? नको. ए चल पल्लव, तुझा चान्स होता. बघितलेस ना येवाना सगळ्यांचे पत्ते? हो हो सगळे बघितले. चिटर तू चिटर. बोला मॅडम, कसा गेला पेपर? पेपर मेघना, हे अगं रडायला काय झालं? कठीण होता का पेपर? पेपर चांगला होता रे, पण काय? खूप घोळ झाला आदित्य. म्हणजे मी पेपर लिहित असताना मागून कोणीतरी चिठ्ठी फेकली माझ्या बेंचवर, ज्यात आमच्या पेपरची सगळी उत्तरं होती.
सुपरवायझरला वाटलं ती चिठ्ठी माझी आहे म्हणून मला पेपर लिहू देत नव्हते. अरे बापरे. मग मग मेघना अगं बोल पटकन, काय झालं ते? मग अदू उठला, म्हणाला ती चिठ्ठी माझी आहे, मी फेकली होती. पण मग त्याने असं का केलं? तुला तुला अडचणीत टाकायला का? अरे त्यानं नव्हतीच फेकली. माझ्या बेंचवर चिठ्ठी उजव्या बाजूला आली आणि तो माझ्या डाव्या बाजूला मागे बसला होता. अगं पण मग तू हे सुपरवायझरला सांगितलं का नाहीस? अरे मी खूप सांगायचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केले, पण ते ऐकायलाच तयार नव्हते अजिबात. त्यांचं म्हणणं होतं की ते सगळं नंतर, आधी पेपर बंद कर. ओके. मग अदू उठला. म्हणजे त्याने सगळा आळ स्वतःवर घेऊन तुला वाचवलं तर? आणि खरी कॉपी कोण करत होतं ते कळलंच नाही ना? आणि आता त्या सुपरवायझर अदूला चीफ मॉडरेटर कडे घेऊन गेला असणार. बरं तू एक काम कर, तू थांब तिथेच, मी आलो. हो हो प्लीज लवकर ये प्लीज. आलो, चालू.